अकोला शहर के मालीपुरा इलाके में रात 2 बजे ऑटो में तोड़फोड़ कर दहशत फैलाने वाले 2 गुंडों को रामदास पेट पुलिस ने महज 24 घंटों में गिरफ्तार कर लिया है। रामदास पेट पुलिस स्टेशन के थानेदार शिरीष खंडारे और उनकी टीम ने गोपनीय सूचना और सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपियों की पहचान की। ओम सुरेश खरे, ललित रमेश बंसोड़ गिरफ्तार आरोपियों के नाम है। दोनों आरोपियों ने पूछताछ में अपना अपराध कबूल कर लिया है। चूंकि यह इलाका सांप्रदायिक दृष्टि से संवेदनशील माना जाता है, ऐसे पुलिस ने त्वरित कार्रवाई कर लोगों में फैली दहशत और गलतफहमियों को दूर किया है। फिलहाल आरोपियों पर निरोधात्मक कार्रवाई की जा रही है। रामदासपेट पुलिस के इस मुस्तैदी की क्षेत्र में हर तरफ सराहना हो रही है। नागपुर समय के लिए संवाददाता शाहिद इकबाल की रिपोर्ट। पोलीस स्टेशन रामदासपेठ हद्दीत 8 जुलैच्या मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास माळीपुरा भागात 2 ऑटोची तोडफोड करण्यात आली होती। त्या ऑटोचे काच वगैरे फोडून ऑटोचं नुकसान करण्यात आलं होतं। त्यासंबंधी पोलीस स्टेशनला सकाळी दखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती व या कृत्यामुळे त्या परिसरात थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं व यासंबंधी तेथील स्थानिक नागरिकांचा रोष होता। या अनुषंगाने आम्ही सदर कृत्य करणाऱ्याचा शोध घेतला असता सीसीटीव्हीच्या आधारे तसेच गुप्त बातमीदाराच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात आला व 24 तासाच्या आत त्यांचे नाव निष्पन्न करून त्यांना पोलीस स्टेशन येथे बोलवून त्यांच्यावर कठोर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करण्याची प्रक्रिया आम्ही निश्चित सुरू केलेली आहे। सदर घटनेमुळे जे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यांचे सुद्धा 24 तासाच्या आतमध्ये सदर घटना उघडकीस आणल्या कारणामुळे त्यांना सुद्धा पोलिसांचा एक आधार मिळाला आहे व अशा घटना ज्या आपल्या समाजात घडत असतात त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होत असते। तरी माझी नागरिकांना विनंती आहे, इतर लोकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना घडल्यास आपण त्वरित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी। पोलीस स्टेशनकडून त्वरित कारवाई करण्यात येईल व असे असामाजिक तत्व आहे त्यांच्यावर आपण कठोर कारवाई करू।